सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार 30 सप्टेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 8 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अधिक अश्विन महिना शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथी. आजचा विचार: आपल्या श्रीमंतीचे फळ ही सर्वोत्तम संपत्ती आहे. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूस उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. श्रोते हो, नमस्कार. मी माधुरी जोशी. काव्यरंग मैफिलीत सर्वांचं स्वागत. बालपणापासूनच साहित्याची पार्श्वभूमी लाभलेल्या, शब्दांच्या भिंती आणि अक्षरांच्या खिडकीतच वाढलेल्या, शब्द साहित्याचा ध्यास घेतलेल्या, विद्या वाचस्पती या पदवीने सन्मानित अशा डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या साहित्य संपदेविषयी आणखी काही ऐकूया. अरुणा ढेरे यांना साहित्यातील कोणताही प्रकार वर्ज्य नाही. वेद, शास्त्र, पुराण, दंतकथा, मिथक अशा सगळ्या प्रकारची ग्रंथसंपदा त्यांनी अभ्यासली आहे. बालवाङ्मयापासून ते विविध स्रोतांमधून स्त्रीच्या विविध रूपांचा शोध घेणारं त्यांचं लेखन. अशा अमाप साहित्यातून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख होते. अत्यंत रसाळ आणि ओघवत्या शैलीतील लेखन आणि तितक्याच ओघवत्या भाषेत श्रोत्यांना गुंतवून ठेवणाऱ्या वाचकप्रिय साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याविषयी ऐकूया शिल्पा देशपांडे यांच्याकडून. नमस्कार. काव्यरंगमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी शिल्पा देशपांडे. आजच्या कवयित्री आहेत अरुणाताई ढेरे. माझ्यासोबत आज आहेत सुनीता कुलकर्णी, ज्या लेखापाल म्हणजेच अकाउंटंट आहेत, पण शब्दांचा, कवितांचा हिशोबही त्यांना आवडतो. कवयित्री अरुणाताई ढेरे. एखादे व्यक्तिमत्वच असं असतं की नुसत्या नावाच्या उच्चारानं अनेक शब्दसंपन्न वलय त्यांच्या भोवती आपोआप दिसू लागतात. तसंच अरुणाताईंचं आहे. भाषा, शब्द यांचा क्लिष्टपणा समजायच्या आतच, न कळत्या वयातच त्या शब्दांच्या मोहात होत्या आणि त्या अजाणत्या म्हणजे अगदी 7व्या वर्षी कळीचं स्वप्न ललित त्यांनी लिहिलं. आणि त्या कळीचं स्वप्न आज साहित्य विश्वात अनेक साहित्य प्रकारांमध्ये उमलत आहे. स्वसंवादाची अभिव्यक्ती म्हणजे त्यांच्या कविता. पुस्तकांच्या घरातच त्यांचं बालपण गेलं, त्यामुळं शब्दांच्या अवघड भिंती त्यांना आपल्याशा वाटू लागल्या. संस्कृतीची, परंपरेची सत्वशील पोषक तत्व त्यांनी शब्दांमधून कवितेत उतरवली. सांस्कृतिक जतन सहज सोपं झालं. आधुनिक युगात परंपरा, संस्कृती कशी उपयोगी ठरते ही त्यांची कविता सांगते. साहित्य संमेलन अध्यक्षपद भूषवणाऱ्या अरुणाताईंनी विपुल असं लेखन केलं. साहित्याचा खजिना पुढच्या अनेक पिढींसाठी बहाल केला. बालसाहित्य, ललित, कथा, कविता अशा अनेक साहित्य प्रकारांमध्ये त्यांची लेखणी आयुष्यातील अनेक अनुभव उतरवते, तर कधी संवेदनशील तर कधी आशादायी होते. कबूल. कबूल की माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला, परस्परामधल्या नात्यांचा प्राण केव्हाच उडून गेलेला. कबूल सारे, पण दिसतो अजून मला माती खालच्या मातीत असावे एखादे निरामय बीज, तसा उष्ण सशक्त शब्द कवितेमध्ये थांबलेला. म्हणून म्हणते खरोखरच अजून उशीर नाही झालेला. म्हणून म्हणते खरोखरच अजून उशीर नाही झालेला. हा आशावाद त्यांच्या कवितेमध्ये दिसून येतो. सुनीता कुलकर्णी त्यांना भावलेल्या कविता सांगतायत. नमस्कार. मी सुनीता कुलकर्णी. ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्या काही कविता आज मी सादर करणार आहे. माणूस हा नेहमी काही ना काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतो.
त्याला सतत काहीतरी हवे असते. पण आपल्या गरजा पूर्ण झाल्यावर आपणही काही दिले पाहिजे हे त्याच्या लक्षातच येत नाही. आपण अगदी सहजही काही गोष्टी देऊ शकतो. अरुणाताईंची अशीच एक कविता आहे, देता यावे. देता यावे हसू निरभ्र अकलंकित. देता यावे हसू निरभ्र अकलंकित. निरागस तान्ह्याच्या आनंदा इतके सहज कोवळे. देता यावे हात. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक. स्वतःला स्वतःचा आधार देण्या इतके स्वाभाविक मोकळे. देता यावे शब्द. देता यावे शब्द अम्लान निसंशय. देता यावे शब्द अम्लान निसंशय. आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार. देता यावे हृदय. देता यावे हृदय अपार निरामय. देता यावे हृदय अपार निरामय. दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार. सुख. आपल्या प्रत्येकाच्या सुखाच्या काही कल्पना असतात. प्रत्येकाचे सुख हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असते. पण हे सुख मिळवण्यासाठी माणसाची किती धडपड चाललेली असते ना. ही एवढी धडपड करून मिळवलेल्या सुखात आपण समाधानी आहोत का, याचाही विचार नक्कीच व्हायला हवा. पुढची अरुणाताईंची कविता आहे, सुखाचे गाणे. सुखाचे अगदी साधेसे गाणे. सुखाचे अगदी साधेसे गाणे ऐकता येईल का आपल्याला तितक्याच साधेपणे. सुखाचे अगदी साधेसे गाणे ऐकता येईल का आपल्याला तितक्याच साधेपणे. हव्या असलेल्या गोष्टींसाठी प्राण पाखडताना, हव्या असलेल्या गोष्टींसाठी प्राण पाखडताना करत गेलो नको असलेल्या कित्येक गोष्टींचा स्वीकार. पण आयुष्याच्या ओठाला पडलेली कडवट मुरड आता हलके हलके उलगडते आहे इतक्या दिवसांनंतर. पण आयुष्याच्या ओठाला पडलेली कडवट मुरड आता हलके हलके उलगडते आहे इतक्या दिवसांनंतर. इतक्या दिवसांनंतर हसता येते आहे विना तक्रार. कितीक इच्छा मनभर हलत राहिल्या कासाविशीने. कितीक इच्छा मनभर हलत राहिल्या कासाविशीने. सुगरणीच्या रिकाम्या खोप्यांसारख्या. आणि तिन्ही सांजेला तरुण मुली मागून भलत्या सावल्या. तशा कितीतरी काळ्या गोष्टी अकस्मात घडून गेल्या. आता निवळले आहे सगळे. आता निवळले आहे सगळे स्वच्छ काचेसारखी हवा. आता निवळले आहे सगळे स्वच्छ काचेसारखी हवा. आणि केशरी उन्हावर तरंगतो आहे जरासा गारवा. पाऊस पडून गेल्यानंतरची चमकता आहेत ओली राने. पाऊस पडून गेल्यानंतरची चमकता आहेत ओली राने. येईलही ऐकता आता आपल्याला सुखाचे साधे गाणे साधेपणे. अरुणाताईंची पुढची कविता ही स्त्रीत्वाचे वर्णन करणारी आहे. आपल्या अवतीभोवती आपल्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत. काही एकदम शांत, लाजऱ्या बुजऱ्या, अबोल आहेत, तर काही एकदम कणखर आहेत. शांत अबोल स्त्रिया मात्र अजूनही तशाच शांत आणि अबोल आहेत. त्यामुळे आजही त्या बंधनात अडकलेल्या आहेत. तर कणखर स्त्रिया या समाजात सहज वावरणाऱ्यांपैकी आहेत. कोणत्या बंधनात किती अडकायचे याचा तोल त्यांनी व्यवस्थित सांभाळलेला आहे. अरुणाताईंची पुढची कविता आहे, भगव्या वाटा. त्यांनी लौकिकाचे बंध झुगारले. त्यांनी लौकिकाचे बंध झुगारले. कुणी चौकट मोडली तर कुणी ती लवचिक केली. आयुष्याशी संघर्ष प्रत्येकीलाच अटळ होता. आयुष्याशी संघर्ष प्रत्येकीलाच अटळ होता. तो त्या सर्व जणींनी हिमतीने केला. त्यांनी स्त्रीत्वावरची काजळी दूर केली. त्यांनी स्त्रीत्वावरची काजळी दूर केली आणि अस्मितेची ज्योत उजळून
चैतन्य तत्वाचा शोध घेतला. यासाठी स्वतःशीही भांडण आवश्यक होते. ते त्या सर्वजणींनी आत्मसन्मानाने केले. त्यांनी मूल्यांना नवे अर्थ दिले. प्रेम, पतिव्रत्य, निष्ठा, भक्ती आणि व्यभिचार यांचे संदर्भ त्यांनी अलौकिकाशी जोडून दिले. मळलेल्या वाटा सोडून धैर्याने भगव्या वाटांवर पाऊल टाकणाऱ्या त्या साऱ्या जणी थोर होत्या. पुढची कविता जरासं वेगळं काही सांगणारी. कधीतरी अचानक असं होतं की रोजची एखादी गोष्ट आपल्याला नव्याने दिसते किंवा आपल्याला ती नव्याने अनुभवते. पुढची अरुणाताईंची कविता ही असेच काही सांगणारी आहे. म्हटलं तर ओळखीचंच असतं भोवतीचं सगळं. नेहमीची घरं, मळलेल्या वाटा, मावळती उन्हं, रंगीबेरंगी ढग. नवीन नसते संध्याकाळ आणि नवा नसतो सूर्यास्त. आणि तरी या सगळ्या जुन्यातून एखाद्या वेळी झणझणून उठतो नव्याच दुखऱ्या सौंदर्याचा एक कोवळा आर्तस्वर. दरीत भरावेत घंटांचे नाद तसा भरत जातो प्रत्येक टपोर क्षणात. मग ओळखीच्या पलीकडचं काहीतरी अगदी मनाशी थांबतं तुमच्या आणि तुम्ही नवे होत जाता. धन्यवाद. कधीही न टिपलेला, कधी दुर्लक्षित झालेला भाव जशी त्यांची लेखणी टिपते, तसंच प्रेमाच्या उत्कटतेची साक्ष म्हणजे आपण राधाकृष्णाचं नाव घेतो. पण राधेचा पती अनय त्यांच्या संवेदनशील मनाच्या दृष्टीस पडला आणि हे काव्य जन्मलं. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीचा शोक टिपला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून, सावरतो, वावरतो, उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो. प्रेमाचा असा उत्कट आविष्कार त्यांची कविता देऊन जाते. शेवटी स्वतःलाच एक प्रश्न विचारावा अशी ही कविता. इतक्या असंख्य सद्भावना जन्म घेतात मनामध्ये, अनोळखी माणसांसाठी सुद्धा किती भरून येते. पंख फुटल्या अंगानं शुभेच्छा येतात वस्तीला. या साऱ्यांचे नंतर काय होते? एका तरी फुलांचे मरण लांबते का एखादे क्षण? एकटे पोळणारे दुःख अनिकेत येते का सांत्वनाच्या सावलीत? करुणेने भिजतो का थोडा निर्दयतेचा काठ? थांबते का एखादी विनाशाची लाट? सगळं भवतालचं मोडून चिरडून चाललेलं, पाचोळ्यासारखे झालेले कुठलेही नातं, मनातल्या सद्भावनांचं आणि शुभेच्छांचं खरंच मग नंतर काय होते? मनातल्या सद्भावनांचे आणि शुभेच्छांचे खरंच मग काय होते? धन्यवाद.